सर्वप्रथम सर्वांना जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरा धडा चॅप्टर नंबर 2 कोणता पायथागोरस थेरम हा पाहणार आहोत. आपला मॅथचा जो पार्ट 2 आहे त्याच्यामधला दुसरा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये पाहत असताना त्याच्या पहिली प्रॉपर्टी 30 60 90, त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी 45 45 90, त्याच्यानंतर हे दोन थेरम आहे ते पण आपण पाहणार. तर पहिल्यांदा लक्षात घ्या, तुम्हाला 30 60 90 ऑलरेडी हे 8वी 9वीला झालेलं आहे, तरी पण एकदा आपल्याला रिवाइज करावं लागणार आहे, कारण की आपला चॅप्टरचं नाव काय आहे पायथागोरस थेरम. तर 30 60 90 याचा अर्थ काय समजून घ्या बरं. 30 60 90 म्हणजे काय, एक कोण किती असणार 30 60 आणि दुसरा काय असणार 90. 90 घेतला, त्याच्यानंतर 30 आणि 60. तिथं काय म्हटलं प्रॉपर्टी, बरोबर का? काय म्हणले प्रॉपर्टी. मग प्रॉपर्टी काय लक्षात घ्या, प्रॉपर्टी काय नीट समजून घ्या. 30 60 90 याचा जर विचार केला तर 30 कोणासमोरील बाजू किंवा 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या किती असती निम्मी, किती असती हाफ असती. मग ही जी प्रॉपर्टी अपोजिट ऑफ 30 अँगल साइड इज हाफ ऑफ द हायपोटेनस. मग 30 च्या अपोजिट कोण आहे BC. BC इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनस. हायपोटेनस कोणता हायपोटेनस माहिती ना, कोण 90 च्या समोरील बाजू किंवा 90 अँगलच्या अपोजिट साइड जी असते त्याला आपण काय म्हणतो कर्ण, हायपोटेनस. मग काय AC. ओके समजलं का? त्याच्यानंतर 60 समोरील हा काय आपला अँगल किती 60 च्या अपोजिट काय आलेले 60 च्या अपोजिट साइड कोणती आहे लक्षात घ्या, कोणती आहे AB. AB इक्वल टू काय असते AB इक्वल टू 60 अंशासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 302 पट असते. किती असते √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. याच्या अपोजिट साइड काय AB इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे परत माहिती ना काय AC. समजलं कळलं काय अडचण ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉपर्टी काय 45 45 90. असंच राईट अँगल ट्रायंगल असणार आहे, फक्त काय त्याचे जे अँगल असतात ते किती असणार आहे 45 45 90. 45 45 90 लावून आपण PQR. पण ही प्रॉपर्टी काय सांगते काय 45 च्या अपोजिट साइड, काय सांगितलंय 45 च्या अपोजिट साइड ही काय असते सांगा कर्णाच्या किती पट 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. मग अपोजिट साइड कोणती PQ. याच्या अपोजिट साइड काय PQ. याच्या अपोजिट साइड काय QR इक्वल टू 1/√2 टाइम्स ऑफ काय हायपोटेनस. काय सांगितलं मी हायपोटेनस. हायपोटेनस काय 90 च्या अपोजिट जे असते काय PR. कळलं तुम्हाला कर्ण 90 च्या समोर बाजू काय असते कर्ण म्हणजे काय PR. समजलं काय अडचण आहे का? आता जो आपल्याला पुढे जायचं आहे पुढचं जे थेरम आहे त्याच्याकडे एक लक्ष द्या. काय सांगितलं थेरम ऑफ द सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. थेरम काय सांगितलं जर ते ट्रायंगल काय असेल राईट अँगल, काय सांगितलं नीट समजून घ्या. जर ते ट्रायंगल राईट अँगल असेल तर ते ट्रायंगल काय असते सांगितलंय सिमिलॅरिटी. काय असते ते ट्रायंगल सिमिलर असेल. समजा हे दोन जर राईट अँगल ट्रायंगल हे दोन्ही काय असणार मग सिमिलर असतात. कळलं का तुम्हाला? लक्षात घ्यायचं काय असणार आहे सिमिलर. थेरम ऑफ द जिओमेट्रिक मीन. दुसरं एक आपल्याला काय थेरम ऑफ द जिओमेट्रिक मीन. जिओमेट्रिक मीन नेमकं काय समजून घ्या. हा माझा ट्रायंगल आहे LMN, हा आपला राईट अँगल आहे. आता राईट अँगल वरून काय काढला ह्या अँगल वरून एक अपोजिट साइडला म्हणजे हायपोटेनस एक परपेंडिक्युलर टाकला. काय टाकला परपेंडिक्युलर, त्याला मी नाव दिलं P. काय दिलं P. लक्षात घ्या जिओमेट्रिक मीन काय सांगतो थेरम समजून घ्या. हा राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्या अपोजिट साइडवर काय केलं मी ह्या राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय अँगल 90 त्याच्यावरून त्याच्या व्हर्टायसेस वरून काय केलं त्याच्या अपोजिट साइडला एक परपेंडिक्युलर टाकला. परपेंडिक्युलर हा पण काय आला 90, त्याला नाव दिलं मी P. असं जर असेल तर ह्या थेरम नुसार काय सांगितलंय MP स्क्वेअर याचा काय याचा स्क्वेअर इक्वल टू काय असतो LP इंटू PN. LP इंटू PN. समजलं का? परत लक्षात घ्या याचा स्क्वेअर घेतला का स्क्वेअर इक्वल टू LP इंटू PN. या दोघांची काय करायचा प्रोडक्ट घ्यायचा. तो काय असतो याच्या इक्वल स्क्वेअरच्या इक्वल असतो. MP स्क्वेअर इज इक्वल LP इंटू PN. समजलं? हा झाला आपला जिओमेट्रिक मीन. कळालंय काय अडचण आहे का? थेरम मी पूर्ण सांगितलंय तुम्हाला, पण थेरमचं काय आहे ते सगळं सांगितलंय. त्याचे जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला पाहिजे.
कळालं? या प्रॉपर्टी कळाल्या, या प्रॉपर्टीवर आधारित आणि या थेरमवर आधारित आपल्याला काय करायचे, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर आता आपण एक्झाम्पल कडे जाऊ. तर पायथागोरस थेरमच्या अगोदर आपण प्रॉपर्टी बघितलं, त्याच्यावर एक एक्झाम्पल बघा. इन ट्रायंगल एबीसी अँगल बी इक्वल टू 90, अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री, एसी बरोबर 14. एसी किती दिलाय 14. देन फाइंड ए बी अँड बी सी. आपलं फाइंड काय करायचं आहे, ए बी आणि बी सी काढायचा. कोणता काढायचा, हा एक काढायचा आहे आणि हा एक काढायचा. आता लक्षात घ्या, फाइंड करत असताना तो जो आपला ट्रायंगल दिलाय तो कोणता आहे बघा, 90 सांगितलाय, नंतर किती दिलाय 30. मला सांगा हा 30 आहे आणि 90 दिला, तो उरलेला सी काय असणार आहे 60, कारण ट्रायंगलची सम किती असते 180. त्याच्यानुसार 30 60 90 थेरम. मग 30 60 90 थेरम म्हणलं तर प्रॉपर्टी आपण बघितलेले. 30 60 90 चे काय प्रॉपर्टी, अँगल 30 अपोजिट साइड इज हाफ ऑफ द हायपोटेनस. हाफ ऑफ द हायपोटेनस. मग काय, ट्रायंगल ABC इज अ कोणता ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल. हा तर माहितीच आहे. अकॉर्डिंग टू राईट अँगल ट्रायंगल आहे, पण कोणता ट्रायंगल देऊ, कोणत्या, राईट अँगल ट्रायंगल तर सांगितलं मी तुम्हाला, बरोबर. तर तो जरी राईट अँगल ट्रायंगल असेल तर कोणता आहे 30 60 90. अकॉर्डिंग टू 30 60 90 प्रॉपर्टी म्हणलं तरी चालेल. प्रॉपर्टी मग काय प्रॉपर्टी, ऑलरेडी सांगितलं मी तुम्हाला, त्याच्यावर आपण बघितलं काय, 30च्या अपोजिट काय असते, जी साइड असते ती काय असते, हायपोटेनसच्या हाफ, कर्णाच्या निम्मी. म्हणजे काय, BC इज इक्वल टू हाफ ऑफ द हायपोटेनस अपोजिट टू 30. बरोबर का, म्हणजेच BC इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनस किती आपला, म्हणजे कर्ण किती, हायपोटेनस म्हणजे काय, कर्ण किती आहे 14. देअरफॉर BC इज इक्वल टू सेम. काय सेम तसं जाता, हे झालं काय BC ची. तसं आपल्याला काय करायचं, 60 च्या अपोजिट काय AB. AB पण काढायचं ना आपल्याला, BC झाला आपला, आता काय काढायचा AB काढायचंय. मग 60 च्या अपोजिट काय AB. देअरफॉर AB इज इक्वल काय असते सांगा, अपोजिट साइड टू द 60 डिग्री किती असते, इज √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. काय, √3/2 टाइम्स द हायपोटेनस. ओके, काय रिझन येईल, अपोजिट टू 60 डिग्री अँगल. ओके, 60 समोरील साइड. म्हणजेच काय, AB इज इक्वल टू √3/2 इंटू 14 7. देअरफॉर 7√3. म्हणजेच काय आला, AB इज इक्वल टू 7√3. समजलं का, काय अडचण आहे. सिमिलरली दुसरं एक्झाम्पल आपण बघू. आता हे झालं एक, तर दुसरं एक एक्झाम्पल काय सांगितलं बघा इथं परत. दुसरं एक्झाम्पल, इन ट्रायंगल DEF काय दिसतंय, अँगल DF इज 90 डिग्री, FG इज परपेंडिकुलर. FG इज परपेंडिकुलर दिसतंय का, FG इज परपेंडिकुलर ED. if GD इज इक्वल टू 8 दिसतंय का, GD हे किती आहे 8. FG इज इक्वल टू 8 दिसतंय, FG हे किती आहे 12. देन फाइंड EG FD अँड EF. आता नीट लक्षात द्या, ऑलरेडी ट्रायंगल कोणता आहे, EDF आहे. EDF मध्ये बघितलं तर हा कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल. मग ट्रायंगल DEF इज अ राईट अँगल ट्रायंगल. आता हा राईट अँगल ट्रायंगल झाला, ठीक आहे. याच्यात विषय लक्षात द्या. आता FG हा परपेंडिकुलर आहे कशाला, ED ला. इन ट्रायंगल DEF FG इज परपेंडिकुलर टू ED. आता लक्षात घ्या, मी एक तुम्हाला याच्या अगोदर प्रॉपर्टी सांगितली होती, कोणती, जिओमेट्रिक मीन. कोणती सांगितली होती, जिओमेट्रिक मीन. काय सांगितलं, जर राईट अँगल ट्रायंगलच्या त्या व्हर्टेक्स वरून एक जर परपेंडिकुलर समोरच्या अपोजिट साइडवर टाकले तर त्याला कोणती प्रॉपर्टी लागू पडते, आपली जिओमेट्रिक मीन. अकॉर्डिंग टू कोणती, जिओमेट्रिक मीन. आता आपल्याला इजी काढायचं ना, जिओमेट्रिक मीन. काय जिओमेट्रिक मीन काय सांगितलं मग, GF स्क्वेअर. काय सांगितलं,
जी एफ स्क्वेअर किंवा एफ जी स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो ई जी इंटू जी डी. काय असतो ई जी इंटू जी डी याचा स्क्वेअर बरोबर याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन. मग काय सांगा जी एफ किती 12 चा स्क्वेअर ई जी किती ई जी काढायचं आहे तसंच राहील मग ई जी इंटू जी डी. जी डी किती आहे 8. therefore 12 चा स्क्वेअर किती 12 चा वर्ग 144 इज इक्वल टू ई जी इंटू 8. आता 8 ला काय कोण इकडे आलं का इथं भागिले 144 अपॉन 8 इज इक्वल टू ई जी. त्या भाग 8 एक 8 उरला 14 8 गेले 6 किती झाले 64 8 8 64. therefore ई जी इज इक्वल टू 18. ई जी किती आला 18. आता कोणता काढायचा आपल्याला एफ डी. आता नीट लक्षात द्या इथं कळालं तुम्हाला शेवटी. आता एक कोणता काढायचा आपल्याला एफ डी. एफ डी कसा काढणार बघा बरं कोणत्या पद्धतीने काढणार सांगा लवकर. ई एफ माहिती का आपल्याला नाही तो काढायचा आपल्याला. त्याच्यानंतर एफ डी पण काढायचा. मग हा छोटा ट्रायंगल बघा कोणता हा ट्रायंगल दिसतोय का. हा ट्रायंगल बघितला राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही परपेंडिक्युलर राईट अँगल. मग इन ट्रायंगल कोणता जी डी एफ angle G equal to 90 degree. Therefore, triangle GDF is a right angle triangle. हा जर right angle triangle असेल according to the Pythagoras theorem. PT. ओके याच्यामध्ये Pythagoras theorem वापरला तर 90 च्या अपोजिट काय असते हायपोटेनस म्हणजेच काय DF square is equal to side 1 square plus side 2 square म्हणजेच काय GD square plus GF square. Therefore, DF square is equal to GD square. आता GD किती आहे आपला 8 चा स्क्वेअर प्लस GF किती आहे 12 चा स्क्वेअर. Therefore, DF square is equal 8 चा वर्ग किती 64 12 चा वर्ग 144. बघा DF square is equal to किती 64 अधिक 144. आता याचं जर सम केलं किती DF square is equal to 4 plus 4 8 किती सांगा 208. सम केले 144 किती आला 208. 208 चे फॅक्टर पाडा 208 चे फॅक्टर पाडल्यानंतर त्याला काय करा स्क्वेअर रूटच्या बाहेर काढा. मग काय DF is equal to under root 208. फॅक्टर पाडल्यानंतर काय बघा चला फॅक्टर पाडू. जसं कळतं डायरेक्ट काय करायचं उभ्या पद्धतीने फॅक्टर पाडायचे. उभी पद्धत येते ना बे 0 बे 8 बे 25 बे 2 4. ओके पुढं काही बे 2 4 24 12 परत बे 1 बे 3 6 उगा 13 1 13. फॅक्टर किती आले 13 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. याचे जर फॅक्टर आपण सॉल्व्ह केले आणि लक्षात द्या चला इकडं बघा सॉल्व्ह केलं तर काही DF इज इक्वल टू अंडर रूट किती 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 30 बरोबर का. मग 2 2 चे जे पेर आहे तर एक बाहेर काढा. मग 2 2 चे किती पेर आले 1 आणि 2 2 गुणिले 2 वर्गमुळात 13. काय आलं किती आलं 4 वर्गमुळात 13. मग DF बरोबर किती आला 4 वर्गमुळात 13 हा झाला DF. आता हा जो DF आला आपला तिथं पुट करा किती आला आपला 4 वर्गमुळात 13 किती आहे 4 वर्गमुळात 13. समज तुम्हाला काय अडचण येतपर्यंत हा झाला 4 वर्गमुळात 13. मग राहिला तुमचा हा तसंच याचं काढा आणि शेवटी फाईंड करा. येईल ना काढता येईल ना ठीक आहे. चला मी तर काढून ह्यावर ऑलरेडी काढलं ते पुस्तक मी त्याचं तुम्हाला क्लिपमध्ये बघा पहिले समाज तुम्हाला तिसरं बघा. तिसरं काढायचं आपलं काय काढायचं आहे एफ काढायचं. मग हा ट्रायंगल घ्या कोणता ट्रायंगल हा छोटा ट्रायंगल घ्या ते झाला इन ट्रायंगल कोणता EGF कोणत्या ट्रायंगल मध्ये EGF. मग हा काय परपेंडिक्युलर हा 90 मला आपण किती असणार 90 याच्या पुढे साईड काय अकॉर्डिंग टू काय PT अँगल G इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम म्हणजे PT पायथागोरस थेरम नुसार काय EF चा स्क्वेअर इज इक्वल टू काय EF चा स्क्वेअर इज इक्वल टू EG स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर कोणता EG स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. ओके मग काय EG किती आपला 18 चा स्क्वेअर
प्लस GF किती सांगा 12चा स्क्वेअर काही 18चा स्क्वेअर सांगा लवकर किती 18चा वर्ग 12चा 144 18चा किती 16चा 17चा 18चा 324 बरोबर का करून बघा 4 आणि 4 4 आणि 2 468 म्हणजे EF चा वर्ग बरोबर किती 468 मग टेकिंग स्क्वेअर EF बरोबर अंडर रूट 468 सॉल्व करा किती ते बघा ती झाली त्याची काय किंमत याची परत काय करायचे सेम तसं आपण जसं केलं तसं त्या पद्धतीने काय करायचं फॅक्टर पाडायचे आणि फॅक्टर पाडल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल फॅक्टर पाडल्यानंतर काय होतंय मग तिथून ते सॉल्व करा त्याच्यातून जे कॉमन आहे ते कॉमन काढा कॉमन काढल्यानंतर किती आन्सर तर बघा फॅक्टर पाडायचे का बघा तर कसं समजायला फॅक्टर पाडून घ्या इकडे पाडा तुम्हाला फॅक्टर पाडायचे येत असेल काय नसेल तर समजून घ्या कसं फॅक्टर पाडायचे तुम्हाला पद्धतीने 4 6 8 काय सांगा परत बेल नाही बेतीस बेचो बे का बे एक बे सदी 13 कोण भाग 13 117 3 3 3 1 आल किती 2 चे 2 2 गुण 13 गुण 3 गुण 3 याला जर सॉल्व केलं तर काही सांगा लक्ष द्या EF इज इक्वल टू काही बोला लवकर अंडर रूट 468 ची फॅक्टर किती आली 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 13 रूटमध्ये 2 ची पेन ती बाहेर काढा 2 गुणिले 3 वर्गमुळात 13 याला जर सॉल्व केलं किती 3 गुणिले 6 वर्गमुळात 13 किती आली EF इज इक्वल टू 6√30 अशा प्रकारे आपण याची किंमत काढू शकतो समजले काय अडचण तुम्हाला याच्या अगोदरचं पण आपण फाईंड केलेलं आहे सोपं आहे ना अवघड आहे का फक्त काय करायचं पायथागोरस थेरम वापरायचं आहे त्याच्यानंतर त्याचं स्क्वेअर वगैरे करायचे हे एक्झाम्पलमध्ये बघितलं त्याच्यामध्ये जॉमेट्रिक मेन होतं जॉमेट्रिक म्हणून वापरले आणि याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये म्हणजे या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं होतं काय पाहिलं होतं त्याच्यामध्ये कोणतं वापरलं होतं 30 60 90 तसं तुमचा जो 45 असेल 90 जर असेल त्याच्यामध्ये ते थेरम वापरायचे तेवढे 3-4 जे थेरम मी सांगितले तेवढेच थेरम याच्यामध्ये बाकी दुसरं एक नाही त्याच्यानंतर एक टॉपिक आहे आपलं बघायचं आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये काही जरी अडचण असेल तर मला कॉल करा किंवा मेसेज करा किंवा कमेंट करा ठीक आहे थँक्यू जय